पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर तिरंगा या प्रेरणादायी आवाहनाला प्रतिसाद देत भाजपा चाळीसगाव शहर मंडळाच्या वतीने आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले। देशभक्तीच्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या यात्रेत हजारो नागरिक, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले। छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून तिरंगा यात्रेला सुरुवात झाली। त्यानंतर रेल्वे स्टेशन रोड, चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन, गणेश रोड, बसस्थानक मार्गे ही यात्रा पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहोचली। यावेळी संपूर्ण मार्गावर राष्ट्रध्वज फडकावत देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या। या यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले ते भव्य 500 मीटर लांबीचा तिरंगा। देशप्रेमी नागरिक आणि विद्यार्थ्यांनी हा विशाल तिरंगा आपल्या खांद्यावर घेत शहरातून मार्गक्रमण केले। या दृश्याने चाळीसगावकरांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ झाली। यात्रेदरम्यान राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय संस्कृतीचा गौरव यांचा संदेश देण्यात आला। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला आपण प्रतिसाद देता चाळीसगाव शहरामध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन केलं होतं, काय प्रतिक्रिया? खरं तर तिरंगा हा आपला एक त्यागाचा आणि गौरवाचा अभिमानाचा विषय आहे आणि जसे की आपण म्हटले की भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी हर घर तिरंगा हा एक राष्ट्रभक्तीचा संदेश पूर्ण भारतभरात दिलेला होता आणि त्यांच्याच या संदेशाचं पालन करून आम्ही चाळीसगाव शहरात आज तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं होतं। या तिरंगा रॅलीत अनेक शाळांनी सहभाग घेतलेला होता। जवळपास 1300च्या वरती विद्यार्थ्यांनी इथे सहभाग दाखवला आहे। अतिशय भव्य आणि शांततेत ही रॅली पार पडली। हा आजचा दिवस आमच्यासाठी खूप गौरवाचा दिवस आहे आणि या रॅलीचं आयोजन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने झालंय।